नमस्ते, माझे नाव स्मिता रावसाहेब पुजारी। आज आपण बीकॉम सेकंड सेमिस्टर 4 मधील प्रॉफिट प्रायर टू अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन हा टॉपिक पाहणार आहोत। याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला इनकॉर्पोरेशन या शब्दाचा अर्थ समजणे गरजेचे आहे। इनकॉर्पोरेशन म्हणजे रजिस्ट्रेशन। ज्या तारखेला कंपनी दुसऱ्या कंपनीचा बिझनेस टेक ओव्हर करते त्या तारखेपासून रजिस्ट्रेशन पर्यंत कंपनीनं जो प्रॉफिट मिळवलेला असेल तो प्रॉफिट आयता मिळालेला प्रॉफिट असतो। फॉर एक्झाम्पल, डीमार्ट कंपनी टेक ओव्हर द कंपनी ऑफ एनमार्ट, असं जर आपण प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेलं असेल तर डीमार्टने एनमार्टचा बिझनेस खरेदी केला। आता ज्या तारखेला डीमार्ट आणि एनमार्ट यांचा ॲग्रीमेंट होईल, ज्या तारखेला नवीन कंपनीचं रजिस्ट्रेशन होईल त्या तारखेपर्यंत एनमार्ट या कंपनीने जेवढा बिझनेस केलेला असेल, प्रॉफिट मिळवलेला असेल, तो प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन असतो, म्हणजेच तो कॅपिटल प्रॉफिट म्हणून कन्सिडर केला जातो। त्यामुळे नेमका रजिस्ट्रेशनच्या आधीचा प्रॉफिट किती आणि नंतरचा प्रॉफिट किती हे समजण्यासाठी आपल्याला टोटल एक्सपेन्सेस हे आपल्या प्रायर इनकॉर्पोरेशन आणि आफ्टर इनकॉर्पोरेशन अशा दोन पिरियडमध्ये डिवाइड करावे लागतात। त्यामुळे एक्सपेन्सेसचं डिवायडेशन, डिस्ट्रीब्युशन हे दोन प्रकारांमध्ये केलं जातं। फर्स्ट, टाइम रेशो। जे एक्सपेन्सेस टाइमशी रिलेटेड आहेत ते टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात। मग हे टाइम रेशो कॅल्क्युलेट करत असताना पहिल्यांदा आपल्याला विचारात घ्यावी लागते डेट ऑफ टेक ओव्हर। ज्या तारखेला कंपनीनं बिझनेस टेक ओव्हर केला ती तारीख पहिल्यांदा घ्यायची आहे आणि त्यानंतर विचारात घ्यायची आहे डेट ऑफ रजिस्ट्रेशन। इनकॉर्पोरेशन म्हणजे रजिस्ट्रेशन म्हणजेच फॉर्मेशन। द कंपनी इज फॉर्म म्हणजे स्थापन झाली। कंपनी ज्या दिवशी रजिस्टर केली जाते त्याच दिवशी ती स्थापन केली जाते। डेट ऑफ रजिस्ट्रेशन इज ऑल्सो कॉल्ड एज डेट ऑफ बर्थ ऑफ द कंपनी। त्यामुळे ज्या तारखेला कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं त्याच तारखेचा दाखला आपल्याला मिळत असतो, नोंदणीचा दाखला, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट। तेच आपल्याला डेट ऑफ बर्थ म्हणजे कंपनीच्या जन्माचा दाखला म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे डेट ऑफ टेक ओव्हर, ज्या तारखेला बिझनेस टेक ओव्हर केला त्या तारखेपासून डेट ऑफ रजिस्ट्रेशन पर्यंतचा पिरियड पहिल्यांदा आपल्याला विचारात घ्यावा लागतो। इथून इथपर्यंतचा जो पिरियड असेल तो पिरियड विचारात घ्यायचा आहे। फॉर एक्झाम्पल, जर तुमचा बिझनेस टेक ओव्हर केलेला असेल 1 जानेवारी 2019 ला आणि रजिस्ट्रेशन नवीन कंपनीच्या नावे रजिस्ट्रेशन झालेलं आहे 1 एप्रिल 2019 ला, तर 1 जानेवारी पासून 1 एप्रिल पर्यंत किती महिने झाले ते आपल्याला काउंट करावे लागतील। हा झाला अप टू रजिस्ट्रेशनचा पिरियड म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड। 1 जानेवारी ते 1 एप्रिल म्हणजे जानेवारी महिना पूर्ण, फेब्रुवारी, मार्च 3 महिने झाले। हा झाला बिफोर रजिस्ट्रेशनचा पिरियड। अप टू रजिस्ट्रेशन पिरियड झाला 3 महिने। आता प्रत्येक वर्षामध्ये 12 महिने असतात, त्यामुळे 12 महिन्यापैकी जर 3 महिने बिफोर रजिस्ट्रेशन गेले तर उरलेले जे महिने आहेत ते आपल्याला समोर लिहून टाइम रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो। 12 महिन्यांमधून 3 महिने गेले तर राहिले 9 महिने, 9 मंथ्स। आता याचा संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला टाइम रेशो मिळतो 3 एक्के 3 आणि 3 त्रिक 9, एकाच 3। देयरफॉर टाइम रेशो विल बी 1:3। आता या टाइम रेशो मध्ये काही एक्सपेन्सेस वाटले जातात जे टाइमशी रिलेटेड आहेत। फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रिसिटी बिल और चार्जेस, इलेक्ट्रिसिटी बिल और चार्जेस, लाईटीचं बिल हे दर महिन्याला येतं त्यामुळे ते टाइमशी रिलेटेड आहे। जेवढे महिने रजिस्ट्रेशनच्या अगोदर गेलेले असतील तेवढ्या महिन्याचं लाईट बिल हे बिफोर रजिस्ट्रेशनच्या पिरियड मध्ये येईल, त्यामुळे टाइम रेशो मध्ये इलेक्ट्रिसिटी बिल हे डिस्ट्रीब्यूट केलं जाईल। त्यानंतर रेंट, वॉटर चार्जेस, त्यानंतर बँक चार्जेस, इंटरेस्ट ऑन लोन, कर्जावरचं व्याज। ज्या तारखेला तुम्ही लोन घेतलेलं असेल त्या महिन्यापासून व्याज हे कॅल्क्युलेट करायला सुरुवात केली जाते, म्हणजे इथं तुमचा टाइम पिरियड कन्सिडर केला जातो। त्यामुळे इंटरेस्ट ऑन लोन असेल, रेंट असेल, बँक चार्जेस असतील, इन्शुरन्सचा हप्ता असेल, तर हे सर्व एक्सपेन्सेस टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा रेशो आहे सेल्स रेशो। जे एक्सपेन्सेस सेल्स शी रिलेटेड आहेत ते एक्सपेन्सेस सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात। आता हा सेल्स रेशो कसा काढायचा?
तर सर्वप्रथम तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये टोटल सेल दिलेला असतो. जसं टाइम रेशो कॅल्क्युलेट करत असताना आपण टाइम अप टू रजिस्ट्रेशन आणि आफ्टर रजिस्ट्रेशन विचारात घेत असतो. सेम तसंच सेल्स रेशो कॅल्क्युलेट करत असताना टोटल सेल दोन पार्ट मध्ये डिवाइड केला जातो. दिस इज बिफोर रजिस्ट्रेशन सेल, बिफोर रजिस्ट्रेशन और बिफोर इनकॉर्पोरेशन सेल, and this is आफ्टर इनकॉर्पोरेशन सेल. रजिस्ट्रेशनच्या आधी झालेला सेल हा इथे दाखवला जाईल आणि आफ्टर इनकॉर्पोरेशन म्हणजे आफ्टर रजिस्ट्रेशनचा जो सेल असेल तो इकडे दाखवलेला असेल. फॉर एक्झाम्पल प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेलं असेल टोटल सेल्स इन द इयर अमाउंटेड टू ₹10 लाख. तर या ठिकाणी वर्षाचा सेल 10 लाख रुपये झालेला आहे. आता बिफोर रजिस्ट्रेशन प्रॉब्लेम मध्ये एक लाईन तुम्हाला दिलेली असेल सेल्स अप टू 1 एप्रिल 2019 इज ₹4 लाख. तर डेट ऑफ रजिस्ट्रेशन 1 एप्रिल आहे आणि सेल्स अप टू 1 एप्रिल 2019 हा 4 लाख आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन पर्यंत सेल कंपनीचा झालेला होता 4 लाख रुपये. त्यानंतर कंपनी आपल्या नावे रजिस्टर झाल्यानंतरचा सेल किती असेल तर टोटल सेल मधून बिफोर रजिस्ट्रेशनचा सेल लेस केला की आपल्याला मिळेल आफ्टर रजिस्ट्रेशन सेल म्हणजे आपल्या नावे कंपनी झाल्यानंतर आपण केलेला सेल. 10 लाख रुपयाचा वर्षाचा सेल आहे त्यापैकी 4 लाख रुपयाचा सेल हा बिफोर रजिस्ट्रेशन झालेला आहे. त्यामुळे उरलेला सेल जो आहे 10 लाख वजा 4 लाख म्हणजे 6 लाख रुपयाचा सेल हा आफ्टर रजिस्ट्रेशनचा सेल म्हणून कन्सिडर केला जाईल आणि याला संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला सेल्स रेशो मिळेल. आता मिनिमम जेवढे झिरो जात असतील तेवढे घालवायचे आहेत. इथे 5 झिरो गेले, इथे 5 झिरो गेले. 4:6. याला अजून संक्षिप्त रूप देता येतं बे दोन्ही 4 बे त्रिक 6 2 3 म्हणजे फायनल सेल्स रेशो आलेला आहे 2:3 2 3. आता या सेल्स रेशो मध्ये आपल्याला सेल्समनचं कमिशन वाटावं लागतं. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट इज डायरेक्टली रिलेटेड विथ सेल. त्यामुळं ऍडव्हर्टाइजमेंटचा जो खर्च आहे तो सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. डिस्काउंट अलाउड हा जो खर्च आहे डिस्काउंट आपण कधी देतो जेव्हा सेल करतो आपण वस्तू विकतो तेव्हा आपण डिस्काउंट देत असतो. त्यामुळे डिस्काउंट अलाउड सेल्समन्स कमिशन ऍडव्हर्टाइजमेंट असे जे एक्सपेन्सेस असतात ते सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात. प्लस जर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला बॅड डेप्टशी रिलेटेड ऍडजस्टमेंट दिलेली नसेल तर बॅड डेप्ट्स हे सुद्धा सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात. जेवढे सेल्स तुमचं जास्त होईल तेवढे बॅड डेप्टचं प्रमाण हे वाढत जातं. त्यामुळे ते सुद्धा सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. परंतु जर बॅड डेप्टच्या बाबतीत ऍडजस्टमेंट दिलेली असेल तर मात्र हे बॅड डेप्ट सेल्स रेशो मध्ये घ्यायचे नाहीत. हे झाले दोन रेशो जे आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतात आणि ते एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट करावे लागतात. त्यानंतर थर्ड आपल्याला जे एक्सपेन्सेस दाखवायचे आहेत ते अनकॉमन एक्सपेन्सेस म्हणजे जे एक्सपेन्सेस आफ्टर इनकॉर्पोरेशन पिरियडशी आफ्टर रजिस्ट्रेशन पिरियडशी रिलेटेड असतात त्याला म्हटलं जातं अनकॉमन एक्सपेन्सेस. याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कंपनी सुरू होण्यापूर्वी केलेला खर्च कंपनीचं रजिस्ट्रेशनसाठी केलेला खर्च हा समाविष्ट होतो. त्याचबरोबर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स, त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन डिबेंचर, ऑडिट फीज, डायरेक्टर्स फीज, ऑडिट फीज, डायरेक्टर्स फीज यांचा समावेश अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये होतो. जे एक्सपेन्स डायरेक्ट आफ्टर इनकॉर्पोरेशनच्या कॉलम मध्ये दाखवले जातात. आता यानंतर आणखीन एखादा पार्ट तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असू शकतो तो आहे इंटरेस्ट टू वेंडॉर. इंटरेस्ट टू वेंडॉर, वेंडॉर म्हणजे विक्रेता. जी कंपनी आपला बिझनेस विकते त्या कंपनीला आपल्याला व्याज द्यावं लागतं. इंटरेस्ट टू वेंडॉर हे कशासाठी दिलं जातं जेव्हा पेमेंट डिले होतं. परचेस कन्सिडरेशन इज पेड आफ्टर द डेट ऑफ रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सुद्धा पेमेंट जेव्हा डिले केलं जातं तेव्हा त्या डिले केलेल्या पेमेंट बद्दल जे व्याज दिलं जातं ते इंटरेस्ट टू वेंडॉर म्हणून ओळखलं जातं. जेव्हा तुम्हाला इंटरेस्ट टू वेंडॉरची अमाऊंट प्रॉब्लेम मध्ये दिलेली असेल एकतर ती प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दिलेली असेल
आणि त्यानंतर डेट देताना एकतर ते इथंच देतील 1 जून 2019 किंवा ऍडजस्टमेंट मध्ये ही डेट दिलेली असू शकते. इंटरेस्ट टू वेंडर ₹6000 अशी जर ऍडजस्टमेंट दिलेली असेल तर याचे पण आपल्याला 2 भाग करायचे आहेत. आता हे पण कन्सिडर करताना इंटरेस्ट टू वेंडर आपल्याला बिफोर रजिस्ट्रेशनचं व्याज किती आणि आफ्टर रजिस्ट्रेशनचं व्याज किती हे विचारात घ्यायचं आहे. तिथं सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा विचारात घ्यायची आहे डेट ऑफ बिझनेस टेक ओव्हर. ज्या तारखेला बिझनेस टेक ओव्हर केला ती डेट पहिल्यांदा घ्यायची आहे. अप टू डेट ऑफ पेमेंट, ज्या तारखेला व्हेंडरला पेमेंट केलं, पैसे दिले, ती डेट इथं विचारात घेतली जाईल. डेट ऑफ टेक ओव्हर सगळ्यात पहिल्यांदा पण विचारात घेतलेली असते. किती तारखेला बिझनेस खरेदी केला? 1 जानेवारी 2019 ला. अप टू डेट ऑफ पेमेंट, पेमेंट किती तारखेला केलं हे मी मगाशी सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे इंटरेस्ट टू वेंडरच्या कंसामध्ये दिलेलं असेल किंवा ऍडजस्टमेंट मध्ये पीसी इज पेड ऑन 1 जून 2019 असं दिलेलं असेल तर पेमेंट भागवलेलं आहे 1 जून 2019 ला. बिझनेस खरेदी केला 1 जानेवारी आणि पेमेंट केलेलं आहे 1 जूनला. इथून इथपर्यंत किती महिने झाले ते काउंट करायचे आहेत. 1 जानेवारी ते 1 जून म्हणजे 5 महिने झालेले आहेत. कारण 1 जून म्हणजे जून महिना पूर्ण येणार नाही. जून महिन्याची 1 तारीख म्हणजे 1 महिना नव्हे. त्यामुळे इथं 5 महिने हे बिफोर रजिस्ट्रेशन मध्ये येतील. मग आता हे 5 महिने इथं आलेले असतील तर टोटल 5 महिन्यांचं इंटरेस्ट हे एवढं झालेलं आहे. 5 महिन्यांचं व्याज आहे 6000. therefore 5 months interest is equal to 6000. त्यापैकी बिफोर रजिस्ट्रेशनचा पिरियड किती महिन्यांचा आहे? 1 जानेवारी बिझनेस टेक ओव्हर केला, रजिस्ट्रेशन झालं 1 एप्रिलला, म्हणजे अप टू रजिस्ट्रेशन 3 महिने गेले. 5 महिन्यासाठीचं व्याज जर 6000 असेल तर 3 महिन्यांसाठीचं किती हे इथं फक्त तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे आणि येणारी जी अमाऊंट असेल ती बिफोर इनकॉर्पोरेशनच्या कॉलम मध्ये दाखवायची आहे. आता हे कॅल्क्युलेशन कसं करणार तर क्वेश्चन मार्कच्या समोरची जी व्हॅल्यू असेल ती वरती घ्यायची आहे. क्वेश्चन मार्कच्या समोर 3 असतील तर ते वरती घेतले, 5 खाली आले, गुणुले 6000. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 12 त्रिक 36. म्हणजे टोटल जे 6000 रुपये व्याज दिलेलं आहे त्या 6000 रुपयाच्या व्याजापैकी बिफोरच्या कॉलम मध्ये 3600 येतील आणि उरलेली जी अमाऊंट असेल ती आफ्टर इनकॉर्पोरेशनच्या कॉलम मध्ये दाखवली जाईल जी असेल 2400. या पद्धतीनं टाइम रेशो मध्ये काही एक्सपेन्सेस वाटले जातील, काही सेल्स रेशो मध्ये वाटले जातील, काही एक्सपेन्सेस डायरेक्ट आफ्टर इनकॉर्पोरेशनच्या कॉलम मध्ये लिहिले जातील आणि इंटरेस्ट टू व्हेंडर जर दिलेलं असेल तर डेट ऑफ टेक ओव्हर पासून ते डेट ऑफ पेमेंट पर्यंत टोटल किती महिने होतात हे पाहून तेवढ्या महिन्याचं एवढं व्याज, तर अप टू रजिस्ट्रेशनचे जेवढे महिने आहेत 3 महिने त्या महिन्यांचं व्याज किती या पद्धतीनं आपण कॅल्क्युलेशन करून येणारी जी व्हॅल्यू आहे ती बिफोर इनकॉर्पोरेशनच्या कॉलम मध्ये लिहायची आहे आणि उरलेली जी रक्कम असेल टोटल व्याजाच्या रकमेतून बिफोर रजिस्ट्रेशनची अमाऊंट लेस केली की मिळणारी व्हॅल्यू ही आपण आफ्टर इनकॉर्पोरेशनच्या कॉलम मध्ये लिहू शकतो. हे झालं आपल्याला टोटल जे काही प्रॉफिट प्रायर टू अँड आफ्टर इनकॉर्पोरेशनच्या टॉपिक मध्ये जो महत्त्वाचा पार्ट आहे तो जो विचारात घेतला जाईल तो आता मी एक्सप्लेन केलेला आहे. याच्यामध्ये जर युनिव्हर्सिटीनं पेपर ऑब्जेक्टिव्ह टाइप काढायचा ठरला तर याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक एखादा एक्सपेन्सेस दिला जाऊ शकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं असेल की इन्शुरन्स कम्स अंडर डॅश डॅश एक्सपेन्सेस किंवा इन्शुरन्स एक्सपेन्सेस आर अपोर्शन ऑन द बेसिस ऑफ डॅश डॅश. मग ऑप्शन्स दिलेले असतील टाइम रेशो, सेल्स रेशो, नन ऑफ दिस. मग यापैकी इन्शुरन्स हा टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो, अपोर्शन म्हणजे डिस्ट्रीब्युशन म्हणजे डिवायडेशन. हे इन्शुरन्स हे कशामध्ये येणार आहे? टाइम रेशो. यासाठी तुम्हाला लिस्ट जी आहे ती लिस्ट आपल्याकडे ठेवावी लागेल. टाइम रेशो मध्ये कुठले एक्सपेन्सेस येतात, सेल्स रेशो मध्ये कोणते एक्सपेन्सेस येतात आणि अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये कोणते एक्सपेन्सेस येतात. इतकं तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही डायरेक्टली हा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकता आणि आउट ऑफ मार्क्स पाडू शकता. तर इथं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते, जर इलेक्ट्रिसिटी बिल किंवा इलेक्ट्रिसिटी चार्जेस हे तुम्हाला 10,000 दिलेले असतील तर तुम्ही हे 10,000 प्रायर आणि आफ्टरच्या कॉलम मध्ये किती किती लिहिणार आहात. आता हे 10,000 रुपये आहेत. टाइम रेशो आहे 1:3. 1:3 म्हणजे 1 अधिक 3
4, 1/4 हा प्रायरचा रेशो झाला आणि 3/4 हा आफ्टरचा. त्यामुळे 10,000 गुणिले 1/4 2,500 आले. हे बिफोर रजिस्ट्रेशनच्या प्रायरच्या कॉलम मध्ये लिहिले जातील. 10,000 पैकी 2,500 हे बिफोर रजिस्ट्रेशनच्या कॉलम मध्ये येतील आणि उरलेले जे आहेत 10,000 मधून 2,500 गेले 7,500 हे आफ्टर इनकॉर्पोरेशनच्या कॉलम मध्ये दाखवले जातील. सिक्वेन्स मेंटेन करत असताना प्रॉफिट स्टेटमेंट शोइंग प्रॉफिट प्रायर टू अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन लिहून झाल्यानंतर आपल्याला अमाऊंटच्या कॉलमच्या ऐवजी प्रायर आणि आफ्टर असे 2 कॉलम्स करावे लागतात. जिथे आपण इनरचा कॉलम घेतो तिथे प्रायर हा शब्द लिहावा लागेल आणि आउटरच्या कॉलम मध्ये आफ्टर हा शब्द लिहावा लागेल. सिक्वेन्स आहे असा मेंटेन करायचा आहे. सर्वप्रथम एक्सपेन्सेस डिव्हिजिबल इन टाइम रेशो, त्यानंतर एक्सपेन्सेस डिव्हिजिबल इन सेल्स रेशो, त्यानंतर अनकॉमन एक्सपेन्सेस अँड दीज आर स्पेशल आयटम्स. इंटरेस्ट टू व्हेंडॉर असेल किंवा बॅड डेटची ऍडजस्टमेंट दिलेली असेल तर ते स्पेशल अकाउंट आहेत, त्यामुळे ते लास्टला लिहायचे आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने मी हे एक्सप्लेन केलेलं आहे अत्यंत सोप्या पद्धतीनं हे तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल अशी मी आशा करते. थँक्यू.